आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय यांनी पत्र लिहिलंय. पत्र बघा, जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी 3 पत्र लिहिलेले पाहायला भेटतात. तुम्ही जर गाथा वाचत असाल तर 3 पत्र लिहिलेले पाहायला भेटतात. पहिलं पत्र लिहित असताना जगद्गुरु तुकोबारायांनी ते पत्र गयेला लिहिलं, दुसरं पत्र सनकादिकांना लिहिलं. हे बघा, आता पत्राचा व्यवहार शक्यतो राहिलेला नाही. पूर्वी काळी आपण कितीतरी मागच्या पूर्व काळामध्ये जा, ज्या वेळेस पत्रांचा व्यवहार चालत असायचा, छत्रपती शिवाजीराजे यांच्या अगोदरच्या काळामध्ये जा, त्यावेळेस काय करायचे ऐका. कोणीतरी हलकारा असायचा, हलकाराच म्हणायचे ना त्याला, त्याच्याकडे राजपत्र लिहून दिल्या जायचं. इकडल्या राजाने तिकडल्या राजाला द्यायचं, तिकडल्या राजाने इकडल्या राजाला द्यायचं. मग ऐका, समजा इथून पत्र आपल्याला हैदराबादच्या राजाला द्यायचंय, ते लवकर जाणं इतकं शक्य आहे का हो? पायी जाणाऱ्या माणसाकडून किंवा घोड्यावर जाणाऱ्या माणसाकडून कमीत कमी किती दिवस लागतील? 1400-1500 किलोमीटर जायला किती दिवस लागतील? रोज घोडा 200 किलोमीटर जरी पळाला, आता म्हातारा घोडा असला थोडा कमी पळेल म्हणा, पण चांगला घोडा 200 किलोमीटर जरी पळाला तरी मला वाटतं 7-8 दिवस लागतील. ऐका, पूर्वी काळी पत्राचा व्यवहार असा व्हायचा, इकडून राजपत्र लिहिल्या जायचं, तिकडच्या राजाला दिल्या जायचं, तिकडच्या राजाचं काय मत असेल तिकडून परत लिहून दिल्या जायचं. ऐका, त्यानंतर काही काळ बदलत गेला. काळ बदलत गेल्यानंतर बर का, काळ बदलत गेल्यानंतर एक पक्षी आला. कशासाठी? पत्र पोहोच करण्यासाठी. लोक पत्र लिहायचे, त्या पक्षाला पाळायचे, त्या पक्षाला जपायचे लोक. तो असा खांद्यावरती बसायचा, कुणाच्या? ज्याने पाळलंय त्याच्या. मग लोक काय करायचे? पत्र लिहायचे आणि त्या पक्षाच्या तोंडामध्ये द्यायचे. त्या पक्षाचं नाव सांगता येईल आपल्याला? कबूतर. हा. आणि मग मला वाटतं तेच बघून गाणं आलतं वाटतं गणेश महाराज. कोणतं गाणं आलतं? यांना नाही आठवणार, ते जुन्या माणसाच्या लगेच लक्षात आलं. आणि मग ते पत्र ते असणार त्या कबुतराच्या गळ्यामध्ये लटकायचे बर का महाराज. पत्र त्याच्या गळ्यामध्ये लटकायचे आणि ते लटकून ठेवल्यानंतर ते कबूतर ते घेऊन जायचा. तिकडला काय निरोप असेल तो इकडे यायचा. त्यानंतर तोही काळ मागे पडला. त्यानंतर काळ आला पोस्ट ऑफिस, बरोबर ना? पोस्ट ऑफिसचा काळ आला, डाकपत्राचा काळ आला, डाकघर आलं. आणि मग तुमचं काय मत असेल, ऐका, तुमचं काय मत असेल, उदाहरणार्थ इथून गणेश महाराज आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये शिकतायत किंवा तिकडून त्यांना घरी पत्र पाठवायचंय, मग गणेश महाराज येऊ शकत नव्हते, तितकी वाहनांची सुविधा नव्हती. मग त्यावेळेस गणेश महाराजांनी काय करायचं? घरच्यांना पत्र लिहायचं, मी आळंदीमध्ये सुखरूप आहे, संस्थेमध्ये व्यवस्थित अभ्यास करत आहे, माझे इतके अभंग पाठ झाले आहेत, सर्व प्रकारे उत्तम प्रकारे मी आहे, माझी घरी कोणीही काळजी करू नये, आपलाच गणेश महाराज बर्डे शास्त्री. त्या टायमाला नव्हते म्हणा शास्त्री, नंतर झाले. ऐका, आणि ते पत्र मग काही कालानंतर घरी यायचं. स्पीड पोस्टने टाकलं तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच घरी यायचं. वाचल्यानंतर लोकांना फार आनंद व्हायचा. आता पूर्वीच्या काळी काही वाचणारे सुद्धा कमी असायचे. मग त्यानंतर काळ असा उजेडत गेला. काळात विज्ञान इतकं पुढं गेलं महाराज, विज्ञान इतकं पुढं गेलं, तो पत्राचा व्यवहार सुद्धा कमी झाला. आणि मग नोकिया नावाचा एक छोटासा, त्यामध्ये बॅटरी टाकलेली, त्यामध्ये सिम कार्ड आलं. आणि सिम कार्ड टाकल्यानंतर लोक रेन सापडतच फिरायला लागली अशी. आणि मग रेन सापडत फिरायला लागल्यानंतर त्या कार्डावरून त्यामध्ये त्याच्या अगोदर एक आलतं महाराज, रुपये टाकून कॉल करायचं, बरोबर ना? लँडलाईन फोन आलता, नोकियाच्या अगोदर लँडलाईन आलता. ऐका, त्या लँडलाईनला काय असायचं? 1 रुपया टाकायचा, फोन लावायचा, आणि फोन लावल्या इकडून लगेच हॅलो मी गौतम महाराज म्हणते बापूराव. ऐका, लगेच फोन लावल्यानंतर इकडून फोन लावला का समोरून आवाज यायचा हॅलो, आणि संवाद चालायचा. त्यानंतर ते सुद्धा बंद पडलं महाराज. रुपयाचे ठोकळेच कमी पडायला लागले, बरोबर ना? नाही, त्याला सुद्धा काय व्हायचं? रुपये टाकीत राहावा लागायचा, ते सुद्धा कमी पडलं. विज्ञानाने इतकी प्रगती केली. त्यानंतर नोकियाचा फोन आला, नोकियाचाही फोन गेला कालांतराने. त्यानंतर अँड्रॉइड फोन आला आणि प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आला. स्क्रीन टच फोन आला. गणेश महाराज कीर्तनामध्ये उभा असले तरी अशी स्क्रीन टच केली का घरी मेसेज जायचा. कोणीही कोणाला व्हॉट्सअप करू लागलं बरं का, कोणी अगदी आपल्या संपर्कामध्ये असलेल्या व्यक्तीला व्हॉट्सअप करू लागलं, मेल आला, टेक्स्ट मेसेज आला. इतकी प्रगती झाली महाराज. ही प्रगती जशी झाली, इतकी प्रगती झाली, मी तर म्हणेन या प्रगतीचा सारा विपर्यासच झाला. ऐका,
तुम्ही म्हणता कस काय विपर्यास झाला? ऐका, महिला मंडळी समोर बसलेल्या आहात, खरं सांगा, मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे. पूर्वीच्या काळी आजी ऐका, पूर्वीच्या काळी लहान मूल रडायला लागलं, छोटं मूल जर रडायला लागलं तर आई काय करायची? त्याला जवळ घ्यायची आणि आपल्या हृदयाला कवटाळून धरायची. बरोबर? पूर्वीच्या काळी. बाबा तुमच्या काळामध्ये तुम्ही नाही, तुम्ही कधीच कवटाळून धरलं नाही. ऐका, ती असणारी आई त्या बाळाला घ्यायची आणि हृदयाला कवटाळून बसायची. ते बाळ असं होतं गणेश महाराज, पोटभरे महाराज, तिन्ही पोटभरे महाराज. ऐका, ते बाळ असं होतं, ते हृदयाला लावल्या बरोबर ते बाळ शांत व्हायचं. याचं कारण माहितीये तुम्हाला? याचं कारण माहितीये का कुणाला? बाळ रडायला लागल्यानंतर ते बाळ कुणाकडे शांत होत नसायचं. ऐका, ते बाळ कुणाकडे शांत होत नसायचं, ते त्याच्या आईनं जर घेतलं आणि आपल्या हृदयाला जर असं जर धरलं, त्याच वेळेस ते बाळ शांत व्हायचं. याचं कारण माहितीये? ऐका, मी सांगतो. ते बाळ का शांत व्हायचं? त्या बाळाने 9 महिने 9 दिवस आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले होते. गणेश महाराज ऐका बरं का, गौतम महाराज, त्या बाळानं आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले होते. त्याला इतरत्र कुणाच्या हृदयाचे ठोके परिचित नव्हते. आईना ते उचलून घेतल्या बरोबर ते बाळ शांत व्हायचं. त्यानंतर ऐका, एक आई अशी आली, काळ बदलला बरं का. त्यानंतर एक आई अशी आली, ती काय करायची? बाळ जर रडायला लागलं, बाळ रडायला लागल्यानंतर ती थोडी कामात व्यस्त असायची, मग ती बाळाला खायला द्यायची एक पदार्थ. पूर्वीच्या काळी काय पदार्थ द्यायची? ती भाकरी थापत बसलेली असायची चुलीवरती, गॅसवर नाही, शेगडीवर नाही. ऐका, चुलीपाशी भाकरी थापत बसलेली असायची. बाळ रडत रडत यायचं. ती काय करायची? तिच्याजवळ लोणच्यानी भरलेली भरणी असायची. ती लोणच्याची ती भरणीतलं लोणचं काढायची, त्यातली थोडीशी भाकर मोडायची आणि त्या भाकरीला थोडंसं लोणचं लावून बाळाला द्यायची. ते बाळ शांत होतं. मला वाटतंय महाराज, त्यावेळेस आपण बाळच होतो, आहे का नाही? आपण बाळ होतो, तो काळा येतो, ते बाळ शांत होऊन जायचं. ऐका, त्यानंतर एक आई अशी आली, ती काय करायची? बाळ रडायला लागलं, काही खायला मागितलं. ऐका, त्या आईना एक नवीन प्रयोग करायचा. नवीन म्हणजे काय? ती आई त्याला खायला देत नसायची. ती काय करायची? दुकानामध्ये जायची, त्याला बिस्किट आणायची, त्याला चॉकलेट आणायची, त्याला कॅडबरी आणायची आणि त्याच्याकडे द्यायची. ते बाळ आता शांत व्हायला लागलं. त्यानंतर एक आई अशी आली, बाळ जर इंग्लिश स्कूलला चाललं तर आता आई मला वाटतंय 50 रुपये टाकतील, म्हणजे तिकडच काय काय खायचं ते. बरोबर ना? ऐका, काळाचा इतका विपर्यास होत गेला, या साधनाचा, मोबाईल पर्यंत आलतो आपण, या साधनाचा इतका विपर्यास होत गेला. पूर्वीची आई एक अशी होती, बाळ रडायला लागल्यानंतर ती आपल्या हृदयाला कवटाळून धरायची. त्यानंतर आता 2024 मध्ये एक आई अशी आली, बाळ जर रडायला लागलं तर ती आई त्याला खायला देत नाही, ती त्याला जवळ घेत नाही, ती त्याला बिस्किटही देत नाही. रडायला लागल्या बरोबर ती काय करती? चार्जिंगला लावलेला मोबाईल काढती, त्याच्या हातात देती. बरोबर ना? कानिपनाथ बाबा, आईनं मोबाईल हातामध्ये दिला, मला हे विशेष वाटतच नाही, ती त्याला नादी लावते. फक्त मला विशेष एक गोष्ट वाटती, त्या बाळाच्या हातामध्ये मोबाईल दिल्या दिल्या ते बाळ शांत होते. ऐका, याचं कारण सुद्धा सांगतो मी. ज्या वेळेस ते आईच्या आईच्या पोटामध्ये होतं, त्यावेळेस त्या बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ऐकले नाही. त्यावेळेस त्या बाळाने काय ऐकलं? इंस्टाग्रामच्या रील ऐकल्या, त्या बाळाने स्टेटस ऐकले, त्या बाळाने युट्यूबवरचे गाणे ऐकले. मला सांगा, त्याला जर आईच्या हृदयाचे ठोकेच ऐकायला मिळाले नाही तर महाराज ते मोबाईल दिल्याशिवाय कसं शांत होईल? ऐका, कालांतराने एक आई अशी आली, त्याच्यानंतर एक आई अशी आली महाराज, बाळ रडायला लागलं, ती बिजी असायची, तिनं कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. आता एक आई कशी येईल हे मला वाटतंय पुढं माहिती, परंतु सध्या इथपर्यंत परिस्थिती आहे. ऐका, माझा मुद्दा इथपर्यंत चालू झालता. पत्र लिहिण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून आहे. आजही पत्र लिहिल्या जातात. तुम्ही छोटे छोटे आजही मोठे मोठे घराणे बघा, त्यांचा सुद्धा आज पत्राने व्यवहार होतो. किंबहुना तुम्हाला आज सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारे पत्राचा व्यवहार करू शकता. अशाच प्रकारच्या पत्राचा व्यवहार ज्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबरायांनी शिवमहापुराण कथामध्ये अभ्यास केला, शिवमहापुराण कथेचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या ध्यानामध्ये आलं, अहो
जगद्गुरु तुकोबा जर पाहिले तर भगवान पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला विठ्ठलाला सोडून अनेकाला कुणालाही मानत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय फक्त विठ्ठलालाच मानतात. तुकोबाराय म्हणतात पतिवते जैसा भतार प्रमाण अम्मा नारायण तैसा परी. ते तुकोबाराय मग आज विश्वनाथाला कशामुळे प्रार्थना करतात याचं कारण असं आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतला. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी साधना केली आणि साधना केल्यानंतर त्यांनी महापुराणाचं वाचन केल्यानंतर 6 शास्त्र 18 पुराणाचं वाचन केलं. 4 वेदाचं त्यांनी वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं म्हटले अहो या सृष्टीचा निर्माण करता पालन करता आणि संहार करता या विश्वाचा नाथ जो आहे तो भगवान शिव आहे. आदिनाथ जो गुरु आहे तोच या विश्वाचा काय आहे तर तो या विश्वाचा नाथ आहे. आणि तुकोबाराय पत्र लिहायला बसले. पत्र लिहित असताना काशी विश्वेश्वराला जगद्गुरु तुकोबारायांनी पत्र लिहिण्यासाठी घेतलं आणि लिहायला सुरुवात केल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबाराय यांनी अभंगाचं पहिलं चरण लिहिलं. हा तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी ते जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान विश्वनाथाला पत्र लिहितात. पत्र आणि पत्र लिहित असताना त्यामध्ये आपल्या गाथेतला एक अभंग खर्च करतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान विश्वनाथाला पत्र लिहित असताना लिहितात महाराज तुकोबारायांनी वातावरणच करून टाकलं. भगवान शिवाला सामान्य मानण्यापेक्षा आणि कुठल्या तरी शब्दानं अगदी प्रबोधण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी डायरेक्ट पदवी देऊन टाकली. महाराज विश्वनाथ हे विश्वाच्या नाथा तुम्ही विश्वनाथ. दीन रंक मी अनाथ मी काय मी दीन आहे. मी रंक आहे आणि मी अनाथ आहे. आपण विचार करा महाराज अगदी पारमार्थिक दृष्टीने जर आपण विचार केला विक्षेप करू नका. विठ्ठल 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 पारमार्थिक दृष्टीने विचार करा. कुठल्याही संप्रदायाचा एक अल्टिमेट सिद्धांत असतो. त्यांचा सिद्धांत हा असतो की या कुठलाही संप्रदायाची एक देवता असते नेमलेली आणि त्या देवतेबद्दल त्यांची धार्मिक भावना अशी असते की मी ज्या देवतेची उपासना करतोय ती देवता या सृष्टीची निर्माण करता आहे. तीच देवता या सृष्टीची पालन करता आहे आणि तीच देवता या सृष्टीची संहार करता आहे. मी आपल्याला कथा सांगून जाईल. भजन करा एकदा. भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे महाराज. भगवान काकेश्वराच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी राजांची आपण मूर्ती पुतळा बसवलाय
त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही गड असा ठेवला नाही त्या गडावरती भगवान भोलेनाथाचं मंदिर नाही. ऐका, प्रत्येक गडावरती भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? छत्रपती शिवाजी राजे, ऐका, छत्रपती शिवाजी राजे हे सामान्य पुरुष नव्हते महाराज. छत्रपती शिवाजी राजे हे राजेच होते महाराज. ऐका, सांगेन मी आपणाला, छत्रपती शिवाजी राजांकडे कुठल्याही व्यक्तीचा असणारा गुण ओळखण्याची एक खास पद्धत होती. पहा, भजन करा विठ्ठल अगदी लहानपणीचा प्रसंग आहे छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामधला. छत्रपती शिवाजी राजे मावळे घेऊन जंगलामध्ये जायचे. ऐका, छत्रपती शिवाजी राजे मावळे घेऊन जंगलामध्ये जायचे. छोटे छोटे मावळे सोबत घ्यायचे, जंगलामध्ये जायचे आणि घरी सांगून जायचे, महाराज काय, आम्ही विटी दांडू खेळायला चाललोय, आम्ही सुरपारंब्या खेळायला चाललोय, आम्ही असणारी कुरघोडी खेळ खेळायला चाललोय, आम्ही अनेक प्रकारचे खेळ खेळायला चाललोय. आणि वास्तविक पाहतात वनामध्ये गेल्यानंतर, जंगलामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुरपारंब्या खेळत नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज विटी दांडू खेळत नव्हते. त्या ठिकाणी गेल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे काय खेळ खेळायचे, दानपट्टा कसा चालवतात छत्रपती शिवाजी राजे मावळ्यांना सांगायचे. असणारा तलवार कशी चालवतात छत्रपती शिवाजी राजे मावळ्यांना सांगायचे. असणारी तुमची भाला कसा चालवतात छत्रपती शिवाजी राजे मावळ्यांना सांगायचे. असणारा घोडा कसा चालवतात छत्रपती शिवाजी राजे मावळ्यांना सांगायचे. छोटे छोटे मावळे घेऊन शिवाजी महाराज वनामध्ये जायचे. परंतु जात असताना जसं आपल्या या गडावरती येण्यासाठी इकडून एक वाट आहे आणि इकडून एक वाट आहे, शक्यतो जंगलामध्ये जात असताना एका वाटाने कोणी येत नसायचं, कारण घनदाट अरण्य असायचं. परंतु एक वाट अशी होती, त्या वाटाने शक्यतो काही व्यक्ती यायच्या. मग त्यांनी एक हेर ठेवला होता, गुप्त हेर. ऐका पोरांनो, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गुप्त हेर ठेवला होता. त्यांच्या अख्ख्या स्वराज्यामध्ये एक गुप्त हेर होता. त्या गुप्त हेराचं नाव सांगता येईल तुम्हाला? ऐका, सांगता येईल तुला रे भांड्या? ओ ऐका ऐका, खाली बसलेले तरुण मंडळी पैकी सांगता येईल कुणाला? ध्यानातच नाही महाराज. ऐका ना, यांच्या ध्यानात एकच आहे, आज पंगत कोणाची? हा बरोबर ना, आज पंगत कोणाची एवढंच ध्यानात आहे. ऐका, आणि पंक्तीवर लई जोर असतो गणेश महाराज, थोडं विषय अंतर होईल पण आता एवढा पवारा आणूनच जावं लागेल. ऐक नाही, ऐका, पंक्तीवर एवढा जोर असतो महाराज, लोकाला काय घेणे देणे नाही. तुम्ही सकाळी विचारा कुठला अभंग घेतला होता महाराजांनी, बर चाल कोणती म्हणले गणेश महाराज, गौतम महाराजांनी बोल कोणता वाजवला, बोल तर लई लांब राहिले, बोल तर कळतच नाही. चर्चा सारी महाराज पंक्तीचीच होती. कुठे बी जातो मी, महाराष्ट्र आहे महाराज हो. ऐका, चर्चा पंक्तीचीच होणार. साधा पदार्थ करा महाराज, गणेश महाराज साधा पदार्थ जेवायला करा तुम्ही, असा शिरा भात कढी साधा पदार्थ करा, बसायला बसू द्या माणसं. महाराज श्लोक पण त्याच पद्धतीचे म्हणणार, एकदम श्लोक पण तसाच म्हणणार. कसा? पदार्थ ताटात येऊ द्या, पात्रामध्ये पदार्थ वाढू द्या, कढी वाढा, भात वाढा, शिरा वाढा, आणि मग त्यांचा श्लोक पण त्याच पद्धतीचा राहणार बरं का. तिन्ही पोट भरे महाराज, लक्ष देऊन ऐका. त्यांचा श्लोक पण तसाच राहणार. कसा? रावणा रावणा राज्य गंभीर केले, सारखे रत्न चोरून. एकमेकाला काय म्हणते, अरे घालून घालायची तर चांगली तर घालावं रावा, असं शिरा भातन कडी असं घालीत असते. ऐका ना, रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, चौघा चौघडे राज्य गळून गेले म्हणे. एकदम त्यांचा इंटरेस्टच नाही खाण्यात. आणि ऐका ना, पंक्ती भाजी अजून कोशिंबीर अजून असं असून द्या महाराज. आणि मग श्लोक चालू होतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणे. श्लोक संपुष्ट अर्ध संपत आहे बघा काय माझ्याकडे. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडून द्या. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये त्यांनी स्वराज्यासाठी एक गुप्त हेर ठेवला होता. कुणी नाव सांगा महाराज, आजचं पाकिट मोकळं झाल्यावर त्यालाच सांगू का महाराज? मोकळं झाल्यावर म्हणलोय, लक्षात ठेवा. मोकळं झाल्यावर ऐका ऐका,
छत्रपती शिवाजी राजांच्या गुप्तहेराचं नाव बहिर्जी नाईक, बरोबर? यांचं मानच हालत नाही. ऐका, महाराज तुम्हाला आता इथून पुढे इतिहास शिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांचा. तुम्ही एवढं कार्य केलंय महाराज, हे सामान्य नाही. याच्यासाठी मी तुम्हाला 3-4 वेळा दंडवत घालतो. परंतु ऐका, इतिहास जाणून घ्या. छत्रपती शिवाजी राजे हे विचारामध्ये उतरले पाहिजेत. ऐका, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे जंगलामध्ये गेल्यानंतर घोडा कसा चालवायचा, दानपट्टा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, भाला कसा फिरवायचा, याचं प्रशिक्षण घ्यायचे. मुलांचं प्रशिक्षण द्यायचे मुलांना. आणि हे करत असताना महाराज एक दिवशीची गोष्ट होती. त्यांनी गुप्त त्या ठिकाणी कुणीतरी एक व्यक्ती ठेवलेली असायची. कुठं? त्या वाटेवरती, ज्या ठिकाणी त्या जंगलामध्ये जायला वाट आहे त्या ठिकाणी एक व्यक्ती ठेवलेली असायची. आणि त्यांच्या खुणा ठरलेल्या असायच्या. माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्यांच्या खुणा ठरलेल्या असायच्या. कुणी जर व्यक्ती नवीन आपल्या इकडे जर आली, त्यांना माहीत होऊ द्यायचं नाही आपण काय करतोय. मग त्या वाटेवरती बसलेल्या व्यक्तीनं खुणायचं, तिकडूनच मोराचा आवाज काढायचा. मोराचा आवाज काढल्याबरोबर आम्ही असणारं हे साहित्य ठेवून देऊ आणि विटी दांडू खेळायला सुरुवात करू. रोज त्यांचा ठरलेला नित्यक्रम असायचा आणि ठरल्याप्रमाणे ते रोज खेळायला यायचे. आल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे. एक व्यक्ती, छोटासा मुलगा बसलेला होता. त्याला खालून असं वरती येताना कोणतरी दिसलं. त्या मुलाने मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज काढल्यानंतर राजे ते मावळे असे खेळत होते. खेळत असताना त्यांनी सगळं साहित्य ठेवून दिलं आणि साहित्य ठेवून दिल्यानंतर विटी दांडू खेळायला सुरुवात केली. ऐका, ती व्यक्ती छत्रपती शिवाजी राजेंजवळ आली. आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजेंना मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर काय काम असेल त्यांनी सांगितलं की राजे माझं तुमच्याकडे असं काम आहे. काही हरकत नाही म्हटले राजे, तुमचं काम आम्ही करून टाकू. आणि ती व्यक्ती परत पाठीमागं फिरली. फिरल्यानंतर 3-4 पावलं पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या काही एक गोष्ट ध्यानात आली आणि पाठीमागं वळून छत्रपती शिवाजी राजांना आज्ञा केली, विनंती केली, राजे मी तुम्हाला एक बोलू का? राजे म्हटले बोला ना. त्यावेळेस त्या व्यक्तीनं सांगितलं, म्हटले तुम्ही या ठिकाणी काय करताय मला माहित नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नाही, परंतु ऐका राजे, तुमचा तो बसलेला व्यक्ती आहे ना वाटेवरती, त्या व्यक्तीला माझा एक निरोप सांगा. तुम्ही सांगा राजे. म्हटले काय सांगायचे? म्हटले त्या व्यक्तीला एकच सांगा, या दिवसामध्ये मोर ओरडत नसतील. ऐका बरं का, या दिवसामध्ये मोर ओरडत नसतेत. छत्रपती शिवाजी राजेंनी त्या व्यक्तीचा एवढाच गुण ओळखला. किती व्यक्ती ही जाणकार असेल. आणि छत्रपती शिवाजी राजेंनी त्या व्यक्तीला या स्वराज्याचा गुप्तहेर बनवलं. त्या गुप्तहेराचं नाव आहे बहिर्जी नाईक. विठाला विठाला ऐका, मी मुद्दा छत्रपती शिवाजी राजेंचा सांगणार होतो. छत्रपती शिवाजी राजेंच्या गडावरती एकही असं गड नाही. त्या ठिकाणी महाराज तुम्ही कुठल्या गडावरती जा, शिवनेरी गडावरती जा, रायगडावरती जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भोलेनाथाचं मंदिर दिसल. याचं कारण काय आहे माहिती आहे महाराज? छत्रपती शिवाजी महाराज हे भोलेनाथाचे भक्त होते. विठाला विठाला भगवान भोलेनाथ ही सामान्य व्यक्ती नाही. ऐका, ब्रह्मा आणि विष्णू ज्यांच्यापासून प्रगट झाले ते भोलेनाथ. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्ही विश्वनाथ म्हणतात. तुकोबाराय कोणालाही विश्वनाथ म्हणायला तयार नाहीत. आज आपण जर विचार केला, भगवान भोलेनाथांच्या भक्ताला शैव म्हटल्या जातं आणि विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हटल्या जातं. गणपतीचे भक्त असतील त्यांना गणपत्य म्हटलं जातं. असे अनेक प्रकारचे ज्याचे त्याचे भक्त असतील. परंतु ऐका, शैव आणि विष्णू यांचा फार वाद झालेला आहे बरं का. इतिहास जर आपण वाचला तर फार वाद झालेला आहे. मला वाटत नाही त्यांनी पूर्ण अभ्यास केला असेल. जगद्गुरु तुकोबारायांनी अभ्यास केला तेव्हाच भगवान परमात्म्याला विश्वनाथ म्हटले. ऐका, आमचे गुरुजी सांगायचे, एक वेळेस काय झालं म्हटले, शैव घराण्यातली मुलगी विष्णूचा भक्त असणाऱ्या वैष्णवांनी केली. ऐका बरं का, विष्णूचा भक्त असणाऱ्या वैष्णवांनी केली. यामध्ये असं असतं, विष्णूचे भक्त गंध उभा लावतात. ऐका बरं का, विष्णूचे भक्त जे असतात ते गंध उभा लावतात. भगवान भोलेनाथाचे भक्त गंध बोला बोला आडवा लावतात. ऐका, विष्णूचे भक्त कुठलंही काम असू द्या सरळ करणार. भगवान भोलेनाथाचे भक्त कुठलं काम असू द्या आडवं करणार. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला समजून सांगा. ऐका, एका शिवभक्ताची असणारी मुलगी वैष्णव भक्ताने केली. ऐका, आणि वैष्णव भक्ताने केल्यानंतर शिवभक्ताची मुलगी आली. पूर्वीचा काळ, पूर्वीच्या काळी घरामध्ये
सारून घेण्याची पद्धती असायची, बरोबर. आता ती पद्धती राहिली नाही महाराज. आता फरशा आल्या सगळ्या. ऐका, सारून घेण्याची पद्धती असायची, ते सारून घ्यायचे पहिलं बरं का, आता नाही. सारून घ्यायचे. ते सारून घेत असताना शैव ती असणारी शैववती, कोण ती मुलगी, तिचे वडील तिकडे शिवाचे भक्त होते, ती शैव होती, ती आली होती वैष्णव घराण्यात. आणि आल्यानंतर ती मुलगी असं सारून घेऊ लागली. कसं? असं आडवं सारून घेऊ लागली. असं गुरुजी इतिहास सांगायचे. ती असं आडवं सारून घेऊ लागली. हा तिचा सासरा जो होता हा वैष्णव होता, याला उभे कामं करायची सवय होती. ती आडवं सारून घेताना पाहिल्याबरोबर हा तिला रागावला. म्हटला, तुला समजतंय का, हे असं करायचं नसतंय. म्हटले का? हे म्हटले शैवाचं घर नाही, हे वैष्णवाचं घर आहे. असं सारून घ्यायचं नाही, असं सारायचं. म्हटले कसं? असं सारायचं. म्हणजे बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय जर बघितले तर हे वैष्णव विष्णू भक्त आणि भगवान भोलेनाथाला विश्वनाथाला प्रार्थना करतात. आणि भगवान विश्वनाथा पुढं काय म्हणतात? देवा, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. एवढं म्हणण्याची गरज तेच तुकोबाराय. बघा तुम्ही, ज्या तुकोबारायांनी देवाला जाग केलं, ऐका, ज्या तुकोबारायांनी साधूला जाग केलं, ज्या तुकोबारायांनी सकळ जनांना जाग केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला जाग केलं महाराज. अनेक देवदेवतांना जाग केलं. काकडा जर आपल्या पाठ असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला जाग केलंय. उठा पांडुरंगाचा प्रभात समय पातला दर्शन द्या सकाळ. म्हणा कोणतं उठा सकळा आता दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय ठरली निद्रेची वेळा. हे उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. अजून दोन प्रमाण आहेत. तुकोबारायांनी साधू संतांना जाग केलं. उठा साधू संत साधा फुले येत, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हा सामान्य माणसाला जाग केलं. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन. तिन्ही लोक, त्या तुकोबारायांचा अधिकार एवढा, तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ. कुणाला? भगवान भोलेनाथाला. याचं कारण असं आहे महाराज, त्या भगवान भोलेनाथाची कृपा करण्याची दृष्टी, कृपा दृष्टी ही सर्वात अगोदर आहे. सर्वात अगोदर प्रसन्न होणारी देवता ती म्हणजे भोलेनाथ. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा, मी दीन आहे, रंक आहे, पण एक काम करा ना, मला तुमच्याकडली थोडी कृपा माझ्यावरती करा. अभंगाचं दुसरं चरण. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. 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 पाया पडिलो पराडी, पाया पडिलो पराडी. कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो पराडी, पाया पडिलो पराडी. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडी, थोडी.
तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय म्हणतात, झाले आपल्याकडे एक 10 मिनिटं शिल्लक आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी फार आशाळभूत होऊन तुमच्याकडे आले, पाया पडिलो बराडी, माझ्यावर थोडी कृपा करा. बरं किती कृपा करा? थोडी करा म्हटले. तुम्ही विश्वनाथ आहात, तुमच्याकडे काय कमी आहे? परंतु मी दीन आहे, मी अनाथ आहे. ऐका, तर म्हटले माझ्यावरती थोडी कृपा करा, जास्त करू नका देवा. का तर याचं कारण असं आहे, तुमच्याकडे काय कमी आहे महाराज? तुमच्याकडे काय एवढं आहे? तुमापाशी काय उडे तुमापाशी टाळ्या वाजवा सर्वांनी. सुंदर चाल गायली महाराज. वा, हे सामान्य गोष्ट नाही महाराज, गायन करणं, वादन करणं. आता आपल्याकडे वेळ नाही गणेश बाबा, नाही तर हो ऐका, गायन करणं, वादन करणं हे सामान्य गोष्ट नाही, कुणाला बी वाजवायला जमत नाही. गौतम महाराजांनी रात्रभर घाटावरती बसून प्रॅक्टिस केलेली आहे. ऐका, आमच्या महाराजांनी चाली घोकलेल्या आहेत. रात्र मस्के महाराज तर काय चाल म्हणते, वेगळाच शब्द टाकीत होते मध्ये. हो, जुनं ते सोनत असतंय महाराज. अजून बी महाराज कसले बी चाल म्हणणारे असू द्या, ते फक्त मूड मध्ये पाहिजेत. मग बा हे थोडं माटी माग ऑक्सिजननी जरा ऑक्सिजन घालतात तर थोडे झाले तर उभा राहते, हीच कमाले महाराज. ऐका, सामान्य गोष्ट नाही. हा, तीनदा कस काय तुमचा हात होता काय त्यात? मग विठाला ऐका, सध्या कोण कोणाचा ऑक्सिजन करीन आणि कोण कोणाला पाडीन सांगता येत नाही महाराज. ऐका, मी आज कुणाच तरी वाक्य ऐकलं, जगात काही गोष्ट होईल परंतु आपल्या जवळच्या माणसात, जवळ उभा राहिलेल्या माणसाच्या मनात काय हे कळत नाही. ऐका, विठाला सुंदर चाली म्हणणारे आहेत महाराज. ऐका, म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं सुंदर, अगदी मनाला भावेनाशी आणि एकदम उत्कृष्ट प्रकारे, अगदी वातावरणाला अनुसरून प्रमाण दिलं. कृपा कराल ते काय येऊ नये तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुकोबाराय म्हटले, देवा तुमच्याकडे काय ऊन आहे? ऐका, मी शिवमहापुराण कथा करतो. त्या शिव करतो म्हणजे माझा प्रचार करीत नाही, माझ्या वाचण्यात आलंय म्हणून सांगतो. ऐका, तुम्ही म्हणताना लागले तुमची लगेच मार्केटिंग करायला, बरोबर ना? चॅनलवाल्याची आमच्या दिली करून वारकरी कीर्तन रंग एवढ्याने जरी केलं तर त्यांचं काम बरंच भागत आहे बघा. फार मोठे त्यांचे लाईक सबस्क्रायबर लय वाढली दादा, काय सांगावं. फोन लावल्यावर तर पहिले उचलीतच नाही ती, पण माघारी लावते, हे सुद्धा विशेष आहे बरं का. ऐका, काय सांगत होतो मी, गेलं विसरून आता ते. शिवमहापुराणामध्ये वाचण्यात असं गेलेलं आहे, देवराज नावाचा ब्राह्मण होता, इतका अधर्मी ब्राह्मण होता महाराज, इतके पाप कर्म त्याचे वाढलेले होते, इतका तो पापी होता. तो देवाला मानत नव्हता, तो धर्माला मानत नव्हता, तो असणाऱ्या देव देवतेला मानत नव्हता, तो घरच्यांना मानत नव्हता, तो आईला मानत नव्हता, तो बापाला मानत नव्हता. इतका अधर्मी झाला, तो पत्नीला सुद्धा मानायला तयार नाही. मग तो इतके क्रूर कर्म करू लागला, त्याचा आचार व्यवस्थित राहिला नाही, त्याचा उच्चार व्यवस्थित राहिला नाही, त्याचा विचार सुद्धा पूर्णपणे बिघडून गेला. ऐका, नुसती शिकार करायची, खायचं कुठंतरी, कुणी दिसलं की त्याला मारायचं, कुणी दिसेल त्याला मारून टाकायचं, गायी कापायच्या, अनेक त्याच्या प्रकारून पाप घडत गेले. ऐका,
तुकोबरायांनी भगवान भोलेनाथाकडे का प्रार्थना केली हे सांगतो मी तुम्हाला. तुकोबरायांनी नक्की शिव महापुराणाचा अभ्यास केलेला असेल. 24,000 श्लोक त्या शिव महापुराणामध्ये आहेत. आणि तुकोबरायांनी ज्या अर्थी इतकी अशा पद्धतीची असणारी जी भूमिका मांडली त्या विश्वनाथाबद्दल ती नक्की तुकोबरायांना माहीत असेल. त्या देवराज ब्राह्मणाचं इतकं पाप वाढलं, तो असणारा चालत चालत प्रतिष्ठान नगरीमध्ये आला. बरं का पोटभरे महाराज, तिने बी लक्ष द्या. प्रतिष्ठान नगरीमध्ये आला. प्रतिष्ठान नगरी म्हणजे पैठण तीर्थक्षेत्रामध्ये आला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पैठणला जर तुम्ही कधी गेलेले असताल तर बघा, बस स्टॉपवरून पुढे गेल्यानंतर डोलेश्वराचं मंदिर लागत आहे. डोलेश्वराचं त्या ठिकाणी तो आला. फार प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होती. ऐका, त्या डोलेश्वर मंदिराचा असा इतिहास सांगितला जातो, तसा प्रत्येक मंदिराचा इतिहास असतो. भगवान भोलेनाथाचा कुठलंही मंदिर पहा तुम्ही, प्रत्येक मंदिराचा इतिहास असतो. धर्म टिकवण्याकरता आमचे गुरुजी सांगायचे, धर्म टिकवण्याकरता 5 गोष्टी असाव्या लागतात. कुठलाही धर्म असू द्या. 1, धर्म टिकवण्याकरता कला असावी लागते. 2, धर्म टिकवण्याकरता साहित्य असावं लागतं. 3, धर्म टिकवण्याकरता सदाचार असावा लागतो. 4, धर्म टिकवण्याकरता तत्वज्ञान असावं लागतं. आणि 5, धर्म टिकवण्याकरता इतिहास असावा लागतो. ऐका, कुठल्याही शिव मंदिराचा तुम्हाला इतिहास वाचायला भेटेल. इतिहासाशिवाय शिव मंदिर नाही असं नाही. जसं आपल्या या गडाचा मी सांगून गेलो तुम्हाला सुरुवातीला, ज्यावेळेस पुतळ्याचा इतिहास लिहिला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यावेळेस तुमच्या या काकेश्वर गडाचं नाव अग्रगण्य असेल, याची नोंद घ्या तुम्ही. का ही सामान्य गोष्ट नाही. ज्या वेळेस त्या डोलेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये थोडंसं सांगून जातो आणि सेवेला पूर्णविराम देतो. त्या डोलेश्वर मंदिरामध्ये औरंगजेब नावाचा यवन आक्रमण करत करत आला. बरं का, तो निघाल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी आक्रमण केले. आक्रमण केल्यानंतर तो आल्यानंतर गावामध्ये त्याला काम एकच असायचं, गावाच्या वेशीवरती आला का तो गाय कापायचा. गाय कापल्यानंतर हिंदूच्या असणाऱ्या मंदिरामध्ये जायचा, त्या ठिकाणी त्या गायीच्या रक्ताचा शिंतोडे टाकायचा, सडा टाकायचा. आणि रक्ताचा सडा टाकल्यानंतर तो असणारं हिंदूचं मंदिर पाडून टाकायचा. त्या मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती असेल ती मूर्ती तो फोडून टाकायचा. त्याचं काम होतं महाराज. अनेक गावं त्याने उद्ध्वस्त केले. उन्मत्त झालेला तो औरंगजेब होता. ऐका, आणि तो आल्यानंतर त्याने काय केलं, पैठण तीर्थक्षेत्री आला. आल्यानंतर तो त्या डोलेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. त्या डोलेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने ते मंदिर पाडून टाकलं. त्या ठिकाणी त्याने गाय सुद्धा कापली. परंतु ऐका महाराज मंडळी, त्या ठिकाणी त्याने गाय कापल्यानंतर मंदिर पाडल्यानंतर त्या ठिकाणी एक गोष्ट इतकी अद्भुत झाली महाराज. त्या ठिकाणी ती असणार भगवान भोलेनाथाचं शिवलिंग तोडण्याचं त्याने प्रयत्न केले. ऐका, यवन साधा नव्हता. त्याने अनेक आक्रमण केलते, अनेक ठिकाणी त्याने स्वाऱ्या केलत्या आणि अनेक ठिकाणी त्याने विजय मिळवला होता. आता तो पुढे मारला गेला, हा इतिहास नंतरचा आहे. परंतु ज्या वेळेस तो त्या डोलेश्वर मंदिराच्या मध्ये आल्यानंतर त्याने ते लिंग फोडण्याचा प्रयत्न केला. असणारं ते भगवान भोलेनाथाचं लिंग फोडण्याचा प्रयत्न केला. ते फुटलं नाही महाराज. त्याने अनेक प्रयत्न केले, नाही फुटलं. ऐका, शेवट त्याने एक प्रयत्न केला. त्याने त्या लिंगाला साखळदंडाने पॅक बांधलं आणि असं म्हणतात त्याने 21 हत्ती पुढे लावले. किती? साखळदंडाला. आणि उपटून काढण्याचा प्रयत्न केला, शक्य नाही झाली महाराज गोष्ट. असा त्याचा इतिहास सांगितला जातो. शेवट त्याने हात टेकले आणि तिथून तो निघून संभाजीनगरकडे गेला पुढे असणारा. ऐका, मला सांगण्याचा उद्देश असा आहे, हेच ते मंदिर. या मंदिरामध्ये तो देवराज ब्राह्मण, अगदी पाप कर्म करणारा देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर अति प्राचीन काळी त्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होती. शिव महापुराण कथा चालू असताना तो त्या ठिकाणी कृश होऊन पडल्यानंतर फक्त त्याच्या कानावरती भगवान भोलेनाथाचा जप गेला, भगवान भोलेनाथाचे शब्द गेले आणि विषय असा झाला महाराज, त्या ठिकाणी तो मृत पावला. मृत पावल्याबरोबर ज्या व्यक्तीने मला सांगा आयुष्यभर पापकर्म केले असतील त्या व्यक्तीला न्यायला कोण येईन? व देवगण येतील का यमाचे दूत येतील? कोण येणार? बोला तुम्ही, कोण येणार? पाप करणाऱ्या व्यक्तीला न्यायला कोण येणार? यम येईल का देव येईल? खांबाला टिकून बसलेले सांगा. तुम्ही म्हणता महाराज 1.5 तासापासून बडबड करते, मी इतक्या पुढे येऊन बसलो, मला एक बी प्रश्न नाही विचारला. सांगा तुम्ही. ऐका,
त्या व्यक्तीला न्यायला यम आले आणि यमाने फासा टाकला आणि घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर गोष्ट अशी घडली, त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ समाधी लावून बसले होते. त्यांच्या लक्षात आलं आपला भक्त कुणीतरी नेलाय. आणि मग भगवान भोलेनाथांनी आपल्या पार्षदगणाला, शिवगणांना खाली पृथ्वी तलावर पैठण नगरामध्ये पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्या ठिकाणी ते आले तर गिरायकच नाही ना महाराज. तिथं गिरायक यमाने उचलून नेलं आणि नेल्यानंतर परत ते शिवलोकी गेले, कैलासामध्ये गेले. आणि भगवान भोलेनाथाला सांगितलं, म्हटले आपलं गिरायक तिथं नाही. भगवान भोलेनाथ म्हटले कुठं गेलं? मग भगवान भोलेनाथांनी स्मरण केलं तर ते यमलोकात नेलेलं होतं. कशाला? केलेल्या कर्माचा फेडायला. केले कर्म झाले नाथ महाराज लिहितात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आणि मग त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी विचार केला हे आपल्याला आणलं पाहिजे. भगवान भोलेनाथांनी आपले पार्षदगण, शिवगण कुठं पाठवले? यमलोकी पाठवले. आणि त्या ठिकाणी त्यांचं घनघोर असं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर महाराज शिवगण जिंकले. आणि जिंकल्यानंतर त्याने त्याला उचललं. कुणाला? देवराज ब्राह्मणाला भगवान भोलेनाथापाशी आणलं. भगवान भोलेनाथांनी त्याचा उद्धार करून टाकला. कशामुळं? फक्त शिवजीची कथा त्याच्या कानावर पडली होती. हे जगद्गुरु तुकोबारायांना सगळं माहीत होतं. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारांनी भगवान भोलेनाथाची इतकी स्तुती केली. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा ऐका म्हटले, काय उन्हा आहे म्हटले तुमच्यापाशी, काही करू शकता तुम्ही. इतक्या पाप्याला तुम्ही जर कैलासवासी करू शकतात, मला थोडंफार काहीतरी माझ्यावर फक्त कृपा करा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. काय सांगितलंय बघा. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हटले, देवा तुमच्याच्याने येणं होत नसेल, तुमच्याच्याने कृपा होत नसेल, तुमच्याच्याने जर मला काही देणं होत नसेल, हे विश्वनाथा मी रंक आहे, मी अनाथ आहे. मग एक काम करा ना, तुम्ही काय करा, फक्त कुणाला तरी पाठवा म्हटले. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. काही भातू के पाठवा, काही भातू के पाठवा, कृपा करा लाटे थोडी, कृपा करा लाटे थोडी. काही पाठवा, काही भातू के पाठवा, कृपा करा लते थोडे, कृपा करा लते थोडे. पाया पडिलो बरारी बरा
ठेवा. सर्वांनी एकदा हात वरती घ्या. महिला पुरुष मंडळी सर्वांनी ऐका, आतापर्यंत कुणालाही त्रास दिलेला नाही मी. ऐका, सर्वांनी हातावरती घ्या. पाठीमाग बाबा सर्वांनी घेतले का? ते पाच जे हातवरती घेणार नाही त्याच्याकडे कुत्र बघत आहे पलीकडच्या भाग, ते सावधजी घेतले. सर्वांनी हातवर. वारकरी कीर्तन रंग सगळ्यांकडे फिरवा एकदा. ऐका, सगळे दिसले पाहिजे शूटिंग मध्ये. सगळ्यांचे चेहरे येणार आहेत. कुणा कुणाला भूक लागली, कोण कोण जेवण आलंय, कुणा कुणाला जेवायचंय, सगळे दिसणार आहेत. सगळ्यांनी फार मोठ्या प्रेमाने अंतःकरणपूर्वक भजन करायचंय सर्वांनी बरं का. टाळकरी मंडळी असं भजन करायचं, असं भजन करायचं. काकेश्वर गालाचा सप्ताह महाराज एवढं 10 खेड्यात नाव नाही 50 खेड्यात नाव झालं पाहिजे. म्हटले पाहिजे अरे असे श्रोते उत्साही आहेत. हात वर करा म्हणायच्या अगोदर हात वर करून बसते. ताईट हात वर करा. ए बाळांनो, करा ताईट हात वर. हात वरती करा, ठेवा असेच. आता मी उद्या सकाळी माघारी येतो. नाही नाही, ऐका ऐका, करा. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी अंतःकरणातून प्रेमपूर्वक भगवान परमात्म्याचं भजन करायचं आणि आपल्याला सुट्टी द्यायची. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा Viఠોબા રઘુમાઈ